नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जेमतेम 25 दिवसांवरती आली. एखादा दिवस कमीच आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला दोन गोष्टी अगदी व्यवस्थितपणे फॉलो करायच्यात. एक म्हणजे काटेकोर नियोजन बनवायचं, म्हणजेच अगदी तुमचा दररोजचा काय प्लॅन असणार आहे, आता मला या 2-3 तासांमध्ये पुढच्या काय करायचं आहे याचं नियोजन तुमचं असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे बनवलेलं नियोजन तुम्हाला पाळायचं आहे, ते फॉलो करायचं आहे. स्वतःशी प्रामाणिक राहिला तर या दोन्ही गोष्टी करणं शक्य आहे आणि या 25 दिवसांमध्ये तुम्हाला समाधान मिळेल या दर्जाचा तुमचा अभ्यास असणारच आहे. एकदा जर स्वतःला समाधान मिळालं तर पेपरच्या दिवशी जाऊन तुम्हाला चांगले मार्क घेता येतील, कारण तुम्ही त्या कॉन्फिडन्सने एक्झामला जाल. जर मनामध्ये माझं हे वाचून झालं नाही, माझं ते वाचून झालं नाही, एक्झाममध्ये हे विचारतात ते विचारतात, असं जर कन्फ्युजन असेल तर तुम्हाला पेपर चांगला जाणार नाही आहे. जर पेपरला अगदी व्यवस्थितपणे कॉन्फिडेंटली समोर जायचं असेल तर छोटे छोटे टार्गेट ठेवून ते कंप्लीट करून कॉन्फिडन्स वाढवायचा आहे आणि त्या कॉन्फिडन्सनी एक्झामला फेस व्हायचं आहे. यासाठी मी तुम्हाला आज व्यवस्थितपणे तुमच्या 25 दिवसांचं नियोजन सांगणार आहे. हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक 2-3 मिनटं मी तुमचे फक्त घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला 25 दिवसांचं नियोजन समजेलच. ते 2-3 मिनटं यासाठी आहेत की विजन स्टडीवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशी डिमांड होती की करंट अफेअर्स कंप्लीट करून घ्यावेत. संयुक्त गट ब आणि राज्यसेवा परीक्षेसाठी पूर्ण करंट अफेअर जे आपण मागच्या 2-3 वर्षांपासून आपल्या प्रथेनुसार 20-20 तासांचे जवळपास लेक्चर घेत असतो, ज्यामधून पूर्ण आपले एक्झाम ओरिएंटेड सगळेच्या सगळे करंट अफेअर एकाच तुम्हाला ठिकाणी व्यवस्थितपणे मिळून जातात. तर तसंच एक दर्जेदार सेशन तुमच्यासाठी येत आहे. नॉनस्टॉप करंट अफेअर सेशन असणार आहे. ते 19 तास समर्पित करून ते बनवलेले लेक्चर आहे, जे की विजन स्टडीच्या ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. राज्यसेवा 2020 आणि संयुक्त गट ब 2020 या परीक्षांचा पूर्णपणे विचार करून ह्या विचारात घेऊन हे सेशन बनवलेलं आहे. हा जो करंट अफेअरचा कोर्स असणार आहे हा पूर्णपणे 19 तासांचा कोर्स असेल, ज्यामध्ये सगळे घटक कव्हर केलेले आहेत, जसं की महत्त्वाचे निर्देशांक असतील, अहवाल असतील, पुरस्कार, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, महत्त्वाचे निकाल, महत्त्वाचे गव्हर्नमेंटचे निर्णय असतील, योजना असतील. हे सगळे जे अति महत्त्वाचे आयोगाचे नेहमी विचारलेले जे घटक आहेत ते सगळे इथं नॉनस्टॉप करंट अफेअर 19 तासांच्या या सेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. हे पूर्ण लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता, कधीही बघू शकता. ते डाउनलोड करून तुम्ही ऑफलाईनला सुद्धा बघू शकता. तर असे सगळे फीचर्स तुम्हाला नॉनस्टॉप करंट अफेअर या कोर्सच्या अंतर्गत मिळणार आहे. या कोर्सची फी 299 रुपये एका उमेदवारासाठी आहे, दोघांसाठी आहे 499 आणि 3 उमेदवार जर एकत्रित प्रवेश घेत असतील तर 599 रुपयेमध्ये नॉनस्टॉप करंट अफेअर जो की 19 तासाचा समर्पित कोर्स आहे हा तुम्हाला बघता येईल. कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे 12 एप्रिल 2021 पर्यंत. जे विद्यार्थी ऑलरेडी विजन स्टडीचा भाग आहेत, जे राज्यसेवा 2021च्या किंवा राज्यसेवा 2020च्या फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा राज्यसेवा फास्ट ट्रॅक बॅचचा भाग होते, या व्यतिरिक्त संयुक्त गट ब आणि संयुक्त गट ब फास्ट ट्रॅक या कोर्समध्ये जे विद्यार्थी विजन स्टडीशी कनेक्टेड होते, अशांसाठी हे सगळे सेशन हे अगदी बोनस लेक्चर्स म्हणून त्यांना अवेलेबल करून दिले जातील, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी त्यांची पूर्णपणे चालू घडामोडीची तयारी होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करा किंवा www.visionstudy.in या वेबसाईटवरती जाऊन कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. कोर्सचं नाव आहे नॉनस्टॉप करंट अफेअर, जे की पूर्णपणे मी घेतलेले लेक्चर्स तुम्हाला तिथं अगदी व्यवस्थितपणे बघता येतील. विजन स्टडीचा ॲप डाउनलोड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घ्याल त्यानंतर तुम्हाला असा माय क्लासचा ऑप्शन दिसतो. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे अशांनाच माय क्लास हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये जाऊन तुम्ही माय कोर्समधून हा कोर्स निवडायचा आहे. कोर्सवरती क्लिक केल्यानंतर लेक्चरची पूर्ण लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. त्या लिस्टमधल्या नावावरती क्लिक करून तुम्ही कोणतंही लेक्चर प्ले करू शकता. लेक्चर फुल स्क्रीन बघता येतं, डाउनलोड करता येतं. डाउनलोड झालेलं लेक्चर हे तुमच्या माय लायब्ररीमध्ये सेव्ह होऊन जातं. ॲपच्या अंतर्गतच माय लायब्ररी असा एक सेक्शन आहे, ज्यामधून तुम्ही ऑफलाईनमध्ये हे सगळे लेक्चर्स बघू शकाल. पूर्णपणे तुमच्या येणाऱ्या एक्झाम विचारात घेऊन अगदी समर्पित असा 19 तासांचा हा कोर्स आहे, ज्याचा लाभ घेऊन तुम्ही येणाऱ्या परीक्षांना टॅकल करू शकाल. हा कोर्स तुम्हाला सोमवारी अवेलेबल होऊन जाईल. सोमवारी तुम्हाला या कोर्समध्ये सगळे लेक्चर्स एक साथ अवेलेबल करून दिले जातील, जे तुम्ही 12 एप्रिलपर्यंत कधीही बघू शकता, कधीही कितीही वेळेस बघू शकता. डाउनलोड करून तुमच्या ॲपमध्ये ऑफलाईनमध्ये बघू शकता. या कोर्सची ॲडमिशन फी पुन्हा एकदा सांगतो, 299 रुपये एका उमेदवारासाठी आहे, दोघांसाठी आहे 499 आणि 3 उमेदवारांसाठी आहे 599 रुपये.
तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत ते आत्तापासून प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला सोमवारी लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत, जे तुम्ही 12 एप्रिलपर्यंत कधीही कितीही वेळेस बघू शकता. तर याच एका महत्त्वाच्या अपडेटसोबत आपले 2-3 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला जो मुख्य मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे या राहिलेल्या 25 दिवसांचं तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे, कोणते महत्त्वाचे घटक तुम्ही अभ्यासायचे आणि कशा पद्धतीचं तुमचं नियोजन असायला पाहिजे. तर तुम्ही आता हे सेशन व्यवस्थितपणे बघा. तर आपल्याकडे 25 दिवस आहेत राज्यसेवा पास होण्यासाठी. आणि मनामध्ये जर शंका असेल की आपण राज्यसेवा परीक्षा पास होऊ का, तर नक्कीच तुम्ही होणार नाही. कारण पहिला महत्त्वाचा जो घटक तुमच्यामध्ये पाहिजे, जी एक गुणवत्ता तुमच्यामध्ये असायला हवी, ती म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. तो ओव्हर कॉन्फिडन्स पण नको, मात्र अंडर कॉन्फिडन्समध्ये पण तुम्ही नसायला हवा. एक कॉन्फिडन्सची एक योग्य मात्रा तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. जर तुम्ही आत्तापर्यंत वर्षभरापासून किंवा गेल्या 8 महिन्यांपासून 6 महिन्यांपासून जर अभ्यास करताय, कंटिन्यू फ्लोमध्ये आहात, एफर्ट्स दिले आहेत आणि त्याची जाणीव जर तुम्हाला असेल, तर नक्कीच ही परीक्षा 25 दिवसांमध्ये तुम्ही पास होऊ शकता. कारण आपल्याला फक्त पूर्वपरीक्षा पास व्हायचं आहे. 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तुमचा ज्याच्यावरती जास्त फोकस आहे त्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करून मॅक्झिमम मार्क्स घ्यायचेत. तर आता 25 दिवसांमध्ये आपण नक्कीच ही परीक्षा पास होणार आहोत. आता हे जे 25 दिवस आहेत तर यामध्ये भरपूर जणांना ताण येतो आणि ते एक साहजिक किंवा एक नॅचरल प्रोसेस आहे. पण ह्या ताण जर आपण घेत असेल आणि फक्त स्ट्रेस येऊन जर आपण कुठेतरी पाठीमागं राहत असेल, तर तो ताण आपल्याला घातक ठरेल. तर म्हणून आता ताण न घेता थोडंसं या अभ्यासाच्या वातावरणाला एन्जॉय करायला सुरुवात करा. हे जे दिवस आहेत हे लाईफमध्ये परत येणार नाही आहेत. पुढच्या वर्षी हे दिवस तुम्हाला बघायला मिळू नये अशीच देवाचरणी प्रार्थना आहे. कारण हे जे सध्याचे दिवस आहेत तर ते एक स्ट्रगलचे दिवस आहेत असं मॅक्झिमम जणांना वाटेल. मात्र हे एक अभ्यासाच्या फेजमधले दिवस आहेत आणि जर तुम्ही याला आनंदाने घ्याल, तुम्ही जर त्याला पॉझिटिव्ह पद्धतीमध्ये जर घ्याल, तर नक्कीच रिझल्टसुद्धा सकारात्मक मिळेल. तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं ना, तर फॉर एक्झाम्पल जे काही रनर असतात ते मॅरेथॉनमध्ये पळतात किंवा जे 200 मीटर 100 मीटर स्पर्धेसाठी तयारी करतात, तर अशाने जर रनिंगला बर्डन घेतलं किंवा जे रनिंग करतायत त्याला जर त्यांनी ताण म्हणून कन्सिडर केलं, तर नक्कीच ते कोणतीच रेस जिंकणार नाही आहेत. जर तुम्हाला ही रेस जिंकायची, आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे, तर तुम्ही ताणापासून थोडंसं बाहेर या, स्ट्रेस घेऊ नका आणि या फेजला एन्जॉय करा. आणि तेच काम आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून नक्कीच या 25 दिवसांसाठी तुम्हाला होईलच. आजचा आपला जो अजेंडा आहे तो म्हणजे आपलं सर्वसाधारण दिवसभराचं नियोजन कसं असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक विषय तर आता रिवाईज करायचा आहे. GSचा असेल किंवा CSATचा असेल तर तो आपल्याला रिवाईज करायचा आहे. तर यासाठी आपल्याला नेमके किती तास अभ्यासाचे द्यायचे आहेत आणि आपल्याला एकूण एक विषय कंप्लीट करण्यासाठी किती दिवस आपल्याला युटिलाइज करायचे आहेत, तर हे पण आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेऊ. आणि दररोजचा अभ्यास आपला कसा असला पाहिजे तर यावरती आपण थोडीशी चर्चा करू. आता ही चर्चा मी तुमच्यासाठी करतोय किंवा एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. याचं मुख्य कारण म्हणजे मी याच स्ट्रॅटेजी फॉलो करत आतापर्यंत सलग 13 एक्झाम पास झालेलो आहे, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या असतील त्या. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होणं ही एक स्किलचं काम असतं. आपण तिथं काही मजुरी करणार नाही. आपल्याला थोडंसं एक परीक्षा पास होण्याचं ना ते एक पेपर टेक्निक असतं प्रत्येकाचं. तुम्हाला मे बी अनुभव आला असणार आहे की तुम्हाला स्वतःला सुद्धा जर तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे आणि तरीसुद्धा त्या एक्झाममध्ये तुम्हाला स्कोर करता आला नाही, मात्र असे पण बरेचसे एक्झाम्स असतील तुमच्या लाईफमधल्या शाळेपासूनच्या की ज्यामध्ये त्या विषयाचा अभ्यास तुमचा कमी होता पण पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडलेत. तर याचं एक मुख्य कारण असतं की आपल्याला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टला कसं टॅकल करायचं आहे, तर याचं आपल्याकडे टेक्निक असतं आणि ते टेक्निक मग आपण कशा पद्धतीने डेव्हलप करतो, तर यावरती आपला स्पर्धा परीक्षांचा प्रवास सुरू राहतो. ठीक आहे. तर ती एक टेक्निक जमली की आपण कोणतीही एक्झाम पास होऊ शकतो. तर आजचा आपला जो विषय आहे तर त्याच्यामधला मुख्य अजेंडा तो म्हणजे सर्वसाधारण आपलं नियोजन कसं असलं पाहिजे आणि त्याहून आधी आपल्याला आपल्या अभ्यासाचे विषय कोणते आहेत हे तरी माहिती आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता 25 दिवसानंतर परीक्षा आहे तर आम्हाला सिलेबस तर तोंडपाठ आहे. तर असं मग विचारल्यानंतर पेपर 1मध्ये 6 विषय आहेत किंवा 7 विषय आहेत असं तुम्ही कन्सिडर कराल. मात्र ते साफ चुकीचं आहे. कारण आपल्याला फक्त काही इतिहास म्हणजे इतिहास नाही आहे, तर त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्याच्यानंतर मध्ययुगीन इतिहास आहे, त्यानंतर प्राचीन इतिहास आहे. म्हणजे एक इतिहास आणि त्याच्यामध्ये 3 टॉपिक आहेत, 3 आपल्याला वेगवेगळे विषय अभ्यासायचे आहेत. वेगवेगळे ते एक टाईम फ्रेम असणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्राचीन इतिहास. तर हे सगळं वेगवेगळं आहे पण आपल्याला कंपाईल करता यायला हवं. कारण आपल्याला एक्झाममध्ये इतिहासावरती आधारित क्वेश्चन येतील आणि आपल्याला हे 3 इतिहास अभ्यासायचे आहेत. म्हणजे प्रत्येक इतिहास हा जवळपास इक्वली सेमच आहे.
म्हणजे त्याच्यासाठी जे बुक्स लागतील, त्याच्यासाठी जे स्टडी मटेरियल आहे, तर ते थोडं सगळ्यांसाठी सारखंच आहे. प्रत्येक 3 घटकांसाठी सारखंच आहे. त्यातल्या त्यात प्राचीन इतिहासासाठी थोडासा कमी अभ्यास आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर भूगोल म्हणलं तर भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. तर प्रत्येक हा जो काही भूगोल सेक्शन आहे तर तो इंडिव्हिज्युअली सेम वेटेजचा आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्टडी मटेरियल सेम आहे. कंपॅरेटिव्ह थोडंसं जगाच्या भूगोलाचं मे बी थोडंसं कमी आहे. मात्र जर आपण त्यालासुद्धा डेप्थमध्ये गेलो तर सगळ्या भूगोलांमध्ये जगाचा भूगोल विस्तृत आहे. त्यानंतर विज्ञान म्हटलं तर फक्त विज्ञान अशी कुठली संकल्पना नसते, त्याच्यामध्ये जीवशास्त्र असतं, म्हणजे बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. आणि हे तिन्ही घटक हे तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी. मग यामध्ये मराठी इंग्रजीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे पॅसेज सॉल्व करायचे असतात तर याचा उल्लेख इथे केलेला नाही, कारण मी असं कन्सिडर करतो की आत्तापर्यंत तुम्ही पेपर वाचले असतील किंवा बरेचसे आर्टिकल वाचले असतील, थोडीशी प्रॅक्टिस केली असेल की त्यातून तुम्ही मराठी आणि इंग्रजी उत्तरे सॉल्व करू शकता. ठीक आहे. आपण थोडंसं इथं ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम स्कोर करणार आहोत तर त्या विषयांवरतीच बोलतो आहे. तर त्यामध्ये आपले मग जे पेपर 1चे सगळे विषय आणि त्यानंतर अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. ठीक आहे. तर हे तर सगळे घटक आपण अभ्यासलेले आहेत असंच मी कन्सिडर करणार, कारण जे आपल्याला हे 25 दिवस मिळत आहेत तर हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी 1 वर्ष, 8 महिने, 6 महिने सलग अभ्यास केला आहे, एफर्ट्स दिलेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी की आता या 25 दिवसांमध्ये काय करायचं, रिव्हिजन कशी केली पाहिजे, क्वेश्चन आन्सर कसे सॉल्व करायचे, तर यासाठी म्हणून आपण हे स्ट्रॅटेजी डिस्कस करतोय. जे विद्यार्थी अगदीच नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत एकही विषय एकदासुद्धा वाचलेला नाही, तर अशांनी पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करा आणि त्या दरम्यान ह्या स्ट्रॅटेजीला फॉलो करा. ठीक आहे. आता आपलं सर्वसाधारण दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे, तर रोज आपल्याला किमान 8 ते 9 तास अभ्यास करायचा आहे आणि जो की तुम्ही ऑलरेडी करत आला आहात. त्यानंतर झोपण्याच्या आधी 1 तास आपली रिव्हिजन झाली पाहिजे, उजळणी झाली पाहिजे. जो दिवसभर तुम्ही अभ्यास केला होता किंवा असे जे काही क्वेश्चन असतील की ते तुम्हाला सॉल्व करता आले नाहीत किंवा सॉल्व केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्सप्लेनेशन चेक केलं तर त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील, तर असे जे मुद्दे असतात तर ते त्याला झोपताना तुम्ही थोडंसं रिवाईज करत चला. कारण झोपण्यापूर्वी जो तुम्ही विचार करून झोपताना तर ती एक फेज खूप छान असते. ज्यावेळेस तुम्ही झोपण्याआधी या सगळ्या विषयांवरती थोडासा विचार कराल ना, त्यावेळेस त्या गोष्टी तुमच्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतात आणि याचा फायदा नक्कीच तुमच्या स्मरणशक्तीमध्ये होतो. तुम्ही लहानपणी कधी असा फेस केला असणार आहे की उद्या आपली एक्झाम आहे, त्याच्याविषयी तुम्ही थोडासा विचार करत होता, तर एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते जी भीती आहे ती थोडीशी कमी झाली. किंवा जर तुम्ही आदल्या दिवशी ठरवलं रात्री झोपताना की मला उद्या 5 वाजता उठायचं आहे, तर असं होतं की आपल्याला 5 वाजता जाग येऊन गेलेली असते. ठीक आहे. आता हे जे आपले 25 दिवस राहिलेत ना, तर यामध्ये 19 दिवसांपर्यंत किंवा 20 दिवसांपर्यंत रोज आपल्याला एक पूर्ण सराव प्रश्नसंच सोडवायचाच आहे. मग तो पेपर 1चा असेल किंवा पेपर 2चा असेल. मात्र जे आपल्याला वेळा आयोगाने ठरवून दिल्यात, म्हणजे 11 ते 1, 3 ते 5, तर या वेळांमध्ये पेपर 1 हा आज सोडवला तर दुसऱ्या दिवशी पेपर 2 हा त्या पर्टिक्युलर 3 ते 5 मध्ये सोडवायचा आहे. तर या मेथडला थोडंसं फॉलो करा. असे तुमचे 20 दिवसांमध्ये प्रत्येकी 10 प्रश्नसंच सॉल्व करून होतील. आणि त्यानंतर तुमच्याकडे एक बफर स्टेजसुद्धा असणार आहे की 5 दिवसांचा बफर आहे. मग त्यामध्ये तुम्ही 2 दिवस असे चूज करा की त्या पर्टिक्युलर दिवसांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हा एकाच दिवशी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर 1 दिवसाचा गॅप घ्या. त्याच्यानंतर जो नेक्स्ट डे असणार आहे तर त्या दिवशी तुम्ही अगेन 2 पेपर सॉल्व करायचे, पेपर 1 आणि पेपर 2. आणि त्यानंतर रेस्ट घ्या 2 दिवस किंवा 1 दिवस आणि त्यानंतर एक्झामला जायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला फ्लो असला पाहिजे, म्हणजे तुमचे कमीत कमी 4000 प्रश्न सॉल्व करून झाले पाहिजेत. तर या मानसिकतेमध्ये तुम्ही राहा. 4000 नंबर हा आत्ता वाटतो मोठा की आपल्याला 4000 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मात्र जर तुम्ही क्वेश्चन पेपर वाईज जर विचार केला तर नक्कीच हे सगळं सॉल्व करून होतं. ठीक आहे. कारण एक्झाममध्ये असं पण होतं की ज्यावेळेस फक्त तुम्ही क्वेश्चन वाचला आहे तर ऑप्शन बघायच्या आधी तुमचं आन्सर तयार असतं. ह्या स्टेज येतात ज्यावेळेस तुमच्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स वाढेल ना आणि ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करत राहाल, तर त्यावेळेस अशी एक स्टेज येते की तुम्ही फक्त क्वेश्चनमधली काही अर्धी लाईन वाचली आहे किंवा क्वेश्चन फक्त वाचला तर ऑप्शन बघायच्या आधीच तुम्हाला त्याचा आन्सर माहीत होऊन जातं. तर ह्या लेवलपर्यंत आपण जातो. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कंटिन्यू त्याच्यामध्ये राहायचं आहे, थोडंसं अभ्यासालाच जगायचं आहे. आणि हे 25 दिवस काय परत आपल्याकडे येणार नाही आहेत. आणि या 25 दिवसांना जर तुम्ही चांगलं युटिलाइज केला तर पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने हा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. खरं तर अभ्यास हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो आणि तो आपल्याला आयुष्यभर करायचा असतो. मरेपर्यंत आपण कोणत्या तरी घटकावरचा अभ्यास करत असतो, त्याविषयी आपलं एक कॉन्ट्रीब्युशन देत असतो. तर ते तुम्ही देत राहालच, मात्र तो एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल. आणि सध्याचा अभ्यास याच वर्षी पूर्ण करायचा आहे
आणि पुढच्या वर्षी या सगळ्या तापातून वाचायचं आहे. ठीक आहे. आता मी हे फक्त ॲज अ पार्ट ऑफ जोक म्हणून सांगतोय, मात्र हे काही आपल्यासाठी बर्डन नाही आहे, अगदी आरामात याला घ्यायचं आहे. सांगायचं झालं तर आपलं पाप काही एवढ्या लवकर फिटत नसतं. ही फक्त पूर्वपरीक्षा आहे, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा पण असते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण आहे. आणि त्यानंतर जो वेळ असतो की आपल्याला इंटरव्ह्यूमधून आपण सिलेक्ट होऊ का आणि पुढची येणारी पूर्वपरीक्षा, तर ही वेळ खूप घातक असते आणि ती वेळ अशी म्हणजे एकदम सतावणारी असते. तर म्हणून आपलं पाप लगेच इथं धुतलं जाणार नाही, थोडीशी पुढची तयारी पण ठेवायची आहे मुख्य परीक्षेची आणि त्यानंतर इंटरव्ह्यूची सुद्धा. ठीक आहे. सध्या जे आपण बघतोय ते फक्त या 25 दिवसांना कसं अभ्यासलं पाहिजे, त्यामध्ये अगदी टू बी स्पेसिफिक म्हटलं तर फक्त 19 दिवस आपण अभ्यासणार आहोत. तर ते कसे, तर एक चांगले नियोजन जर आपण आखलं तर आपल्याला कोणत्या विषयासाठी किती तास दिवसातून वेळ दिल्यानंतर तो विषय किती दिवसांमध्ये पूर्ण होतो हे आपण व्यवस्थितपणे बघूयात. मी इथं अगदी प्रॅक्टिकल आणि कॅल्क्युलेटिव्ह मेथडमध्ये हे काही लागणारा वेळ आणि आपल्याला किती दिवस त्या विषयासाठी द्यायचे आहेत तर याचा एक चार्ट बनवला आहे. आपल्याला इथं विषय दिसतोय बुद्धिमापन, त्यानंतर विज्ञान, भूगोल, अंकगणित, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. यामध्ये करंट अफेअर कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे, कारण आपण ज्या क्वालिटीचे करंट अफेअर हे प्रिपेअर केले आहेत, ज्या क्वालिटीचं प्रिपरेशन आपण चालू घडामोडींबाबत केलं आहे, तर त्या पलीकडे तर एकही क्वेश्चन आयोगामार्फत येणार नाही आहे. आणि आपण करंट अफेअर एका मोठ्या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण वर्षभरासाठी रिवाईजसुद्धा करणार आहोत. सध्या फक्त आपले GSचे सब्जेक्ट आणि पेपर 2 मधलं बुद्धिमापन आणि अंकगणित, तर याबद्दल थोडासा विचार करू. बुद्धिमापन चाचणीला तुम्हाला मॅक्झिमम 5 तासांचा वेळ लागणार आहे आणि तो तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता आणि मॅक्झिमम तो तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता. ठीक आहे. कारण मी ऑलरेडी सांगितलं की आपल्याला 8 ते 9 तास अभ्यास करायचा आहे एका दिवसामध्ये, एक क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व करायचा आहे आणि 1 तास रिव्हिजन करायची आहे. तर ऑलमोस्ट आपला एक 9 ते 10 तासांचा दिवस हा युटिलाइज होऊन जातो. तर त्यामध्ये आपल्याला बुद्धिमापन चाचणीसाठी 5 तास वेळ काढायचा आहे आणि तो एका दिवसामध्ये आपण विषय कंप्लीट करू. ठीक आहे. आता यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे गेल्या 12 महिन्यांपासून, 10 महिन्यांपासून, 8, 6 तर या महिन्यांपासून जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात तर अशांसाठी आहे. त्यानंतर विज्ञान हा विषय आपण जर बघितला तर तो 16 तासांमध्ये रिवाईज केला जाईल, कारण विज्ञानामध्ये 3 घटक असतात, जीवशास्त्र, त्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. जास्त फोकस तुमचा बायोलॉजीवरती असला पाहिजे, जीवशास्त्रावरती आधारित. कारण जर तुम्ही आयोगाचाच जर ट्रेंड बघितला तर बायोलॉजीवरती किंवा जीवशास्त्रावरती मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये खास करून जे मानवशास्त्र आहे, मानवी जीवन किंवा मानवी शास्त्र, तर यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात. तर त्याच्याचवरती जास्त फोकस देऊन आपण 16 तासांमध्ये संपूर्ण विज्ञान कंप्लीट करू. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला मॅक्झिमम 3 दिवसांचा वेळ लागेल. आता इथं आपण प्रत्येक दिवशी 6 तास अभ्यास करू एका विषयाचा असं कन्सिडर करतोय आणि त्यानुसार 16 तास म्हटल्यानंतर 3 दिवसांमध्ये, प्रत्येक दिवशी 6 तास म्हटल्यानंतर 2.5 ते 3 दिवसांमध्ये तुमचा विज्ञान हा कंप्लीट होईल. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा विषय तो म्हणजे भूगोल. त्यामध्ये जगाचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा तर असे 3 उपघटक येतात. तर भूगोलाला तुम्ही जवळपास 30-31 तासांमध्ये कंप्लीट करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला 5 दिवस द्यावे लागतील. प्रत्येक दिवशी 6 तास अभ्यास म्हटल्यानंतर 5 दिवसांमध्ये तुमचा भूगोल हा कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर अंकगणित, अगेन तुम्हाला 1 दिवस इथं द्यायला लागेल आणि अंकगणिताला 6 तासांमध्ये तुम्ही कंप्लीट रिवाईज करू शकता. मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला टॉपिक वाईज सॉल्व करायचे असतात. प्रत्येक टॉपिकवरती आधारित जर तुम्ही एक 10 किंवा 15 क्वेश्चन जरी सॉल्व करत गेला तरी 6 तासांमध्ये जवळपास तुमचे एक 15 ते 20 टॉपिक कंप्लीट होतील आणि पूर्ण अंकगणिताची रिव्हिजनसुद्धा बनेल. ठीक आहे. त्यानंतर इतिहास हा विषय, ज्याला तुम्ही 15 तासांमध्ये रिवाईज करू शकाल. त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, तर हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. वारंवार यावरती क्वेश्चन विचारले जातात. हडप्पा संस्कृती किंवा जैन धर्म, बौद्ध धर्म, तर हे जर तुम्ही ऑलरेडी वाचलं असेल तर लगेच तुम्हाला ते एक्झाममध्ये सुद्धा आठवणार आहे. मात्र मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास तर याला खूप चांगली रिव्हिजन लागते, मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करावं लागतात. तर म्हणून तुम्ही 15 तासांचा वेळ द्या, जेणेकरून तुम्ही 3 दिवसांमध्ये इतिहास कंप्लीट कराल. ठीक आहे. त्यानंतर राज्यशास्त्र हा विषय, राज्यशास्त्र थोडासा मोठा आणि विस्तृत विषय आहे, तर त्याला आपण 24 तास कन्सिडर करू. मग आता प्रत्येक दिवशी 6 तास म्हटल्यानंतर 4 दिवसांमध्ये तुम्ही हा विषय कंप्लीट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर येईल अर्थशास्त्र विषय, जो तुम्ही 12 तासांमध्ये रिवाईज करणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही 2 दिवस वेळ देऊ शकता. ठीक आहे. जर तुम्ही इथं दिवस जर कॅल्क्युलेट केले तर 1 + 3 म्हणजे 4, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 17 आणि 2 19. तर 19 दिवसांमध्ये
अगदी स्ट्रेसलेस पद्धतीमध्ये तुमचा सगळा अभ्यास व्यवस्थितपणे रिवाईज होईल. सगळ्या विषयांवरती आधारित तुम्ही चांगली क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये प्रॅक्टिस करू शकता. तर 25 पैकी फक्त 19च दिवस आपण युटिलाइज केलेत. 20व्या दिवशी तुम्ही 2 क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे, एक पेपर 1 आणि पेपर 2चा. 21वा दिवस थोडासा गॅप घ्या. जो तुम्ही क्वेश्चन पेपर जे सॉल्व केले होते त्याला ॲनालाइज करा, किंवा तुमचा जो राहिलेला विषयांचा अभ्यास आहे तो तुम्ही 21व्या दिवशी करा. अगेन 22वा दिवस म्हणजे जो नेक्स्ट डे असणार आहे त्या दिवशी 2 क्वेश्चन पेपरचे सेट सॉल्व करायचे आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, आणि हे देखील आयोगाच्या वेळांनुसार. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचे जे 2-3 दिवस आहेत तर ते थोडेसे रिव्हिजनवरतीच द्या. जे तुमचे राहिलेले घटक असतात, जे तुम्ही रिवाईज केलेले नाहीत किंवा स्वतःच्या नोट्समधले एखादे जे मुद्दे वाचायचे राहिलेले असतात तर ते तुम्ही वाचून घ्या. तर हे जे शेवटचे 3 दिवस असतात तर त्यामध्ये एक असं ट्राय करा की तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याची गरज पडू नये. कारण जर तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये कमी मार्क आले तर तो एक निगेटिव्ह पॅच तुमच्या मनामध्ये राहील आणि तो तुमच्या एक्झामला अफेक्ट करेल. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करतोय की लास्ट 3 दिवसांमध्ये कुठलीही फुल लेंथ टेस्ट सॉल्व करू नका. ठीक आहे. तर असं एक नियोजन आहे. यामध्ये तुम्ही थोडंसं एक बफर देऊ शकता की एखादा सब्जेक्ट जर तुम्हाला करायचा नाही आहे, त्याच्यावरती तुमचं भरपूर वाचन झालेलं नाही, रिव्हिजन झालेलं नाही, किंवा तो विषयच मे बी थोडासा वाचायचा राहिला आहे, तर सरळ तो स्किप करा. ते जे दिवस असतील तर ते तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टसाठी वापरा. फॉर एक्झाम्पल, बऱ्याचशा जणांना इकॉनॉमिक्स थोडंसं बोर वाटतं, तर इकॉनॉमिक्समध्ये आत्तापर्यंत जर तुम्ही फक्त मेजर घटक जर वाचले असतील तर आत्ता रिव्हिजनला जर तुम्हाला त्याला वेळ द्यायचा नाही आहे किंवा त्यामध्ये जर तुमची कॉन्फिडन्स लेवल जर कमी आहे तर तो विषय तुम्ही करू नका. ठीक आहे. म्हणजे ते 2 दिवस जे असतील तर ते तुम्ही इतर सब्जेक्टसाठी देऊ शकता. फॉर एक्झाम्पल जॉग्रफीसाठी दिला किंवा विज्ञानासाठी. बऱ्याचशा जणांचा इतिहास थोडासा वीक असतो, मग इतिहासामध्ये जर तुम्ही ठराविक मुद्दे आधी वाचले असतील, फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जो तुम्ही गांधीयुग अभ्यासलं आहे किंवा आपल्या ज्या राष्ट्रीय सभा ज्या महत्त्वपूर्ण होत्या त्याची अधिवेशनं हे जर बघितलं असेल, आणि जर तुम्हाला सध्या त्याच्यामध्ये थोडासा लो कॉन्फिडन्स आहे की आपल्याला इतिहास सब्जेक्ट थोडासा आपल्याला मार्क कमी मिळवून देईल किंवा माझा त्यामध्ये अभ्यास झालेला नाही, तर नक्कीच हे 3 दिवस इतर सब्जेक्टसाठी द्या. ठीक आहे. कारण तो अभ्यास जर तुम्ही स्ट्रेस घेऊन करत असाल तर नक्कीच त्याचे मार्क कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत किंवा एक्झाममध्ये तुम्हाला येणाऱ्या गोष्टीसुद्धा आठवणार नाहीत. तर म्हणून एखादा विषय हा स्ट्रेस देऊन करण्यापेक्षा तो स्किप केलेला बरा. थोडंसं आनंदी राहा आणि त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर याच अपडेटसोबत आज आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबणार आहोत. आय होप तुम्हाला या 25 दिवसांमध्ये आता काय करायचं आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, क्वेश्चन आन्सर आणि प्रत्येक विषयाला किती वेळ देत करायचा आहे, तर याबद्दलची आयडिया आली असणार आहे आणि त्याला तुम्ही इम्प्लिमेंटसुद्धा कराल. कारण प्रत्येक प्लॅन हा कागदावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यातून रिझल्ट येणार नाही, आणि जर तुम्ही याला अगदी व्यवस्थितपणे फॉलो केला तर ही राज्यसेवेची मॅच हे तुम्हीच जिंकणार आहात. संयुक्त गटबसुद्धा तुम्हीच जिंकाल. तर तुम्हा सगळ्यांना या राहिलेल्या दिवसाच्या प्रवासासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. तुम्ही याला आनंद म्हणून साजरा कराल, पण हे सगळं करत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती आहे वेळ, जी की आपल्याकडे फार कमी असते. तुम्हा सगळ्यांचा अभ्यास चालू आहे. मी ऑलरेडी तुमचा भरपूर वेळ घेतला आहे. तर या लेक्चरमध्ये इथंच थांबणार आहोत. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.